हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज गुरुवार, राहुरीचा बाजार दिवस. तर मी 4 वाजता बाजारामध्ये निघाले. अचानक एवढा जोरात पाऊस सुरू झाला की कुठे थांबण्यासाठी पण जागा नव्हती. पण ते पावसामुळं मला जो बाजार करायचा होता तो करण्याआधी मला ते शेतकऱ्यांची अवस्था पाहून खूपच वाईट वाटली. कारण त्यांचा भाजीपाला अक्षरशः अचानक जोरात पाऊस आल्यामुळे पूर्ण हा भाजीपाला त्यांचा भिजला गेला. तर त्यांना ते कुठे ठेवावा, कुठे काय करावं हे सुद्धा कळलं नाही. पहा तुम्ही कसा भाजीपाला पूर्ण पाण्यामध्ये पडलेला आहे. अक्षरशः काही ठिकाणी वरती छत बांधलेलं असून सुद्धा त्यांच्या भाजीपाल्यामध्ये पाणी शिरलेलं आहे. तर बाजार करत असताना हे पाहून मला तर खूपच वाईट वाटले. तर मी काही भाव न करता भाजीपाला खरेदी केला मी त्यांच्याकडून. तर बऱ्याच ठिकाणी राहुरीमध्ये खड्डे असल्यामुळे पाणी साचलं होतं. तर राहुरीच्या रस्त्यांची दुरावस्था पण आपण पाहू शकता की भाजी मंडईमध्ये खूपच रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. त्याच्याकडे काही इथल्या नेत्या लोकांचं पण एवढं काही असं लक्ष नाही असं वाटतं. हे पहा भाजी कशी पाण्यामध्ये पूर्ण भिजलेली आहे. आणि असे असताना प्लीज कृपया करून कुणीही भाव करू नका असं मला वाटतं. कारण त्यांची अवस्था बघा, तोच भाजीपाला विकण्यासाठी ते महिनोमहिने म्हणजे मेहनत घेतात आणि आज त्याचीच किंमत एकदमच शून्य म्हणलं ते पण किती हताश होऊन गेलेले दिसत आहे. तर हे पाहून खूपच असं बोर झालं मला. तर हे पहा कसा भाजीपाला त्यांचा रस्त्यावर सगळा भिजलेला आहे, जागी पाणी साचलेलं आहे. तर हे तुम्ही पाहू शकता राहुरीमध्ये बाजाराची काय अवस्था झालेली आहे पावसाच्या पाण्यामुळे. सकाळी जी भाजीची किंमत होती 30 रुपये, तर आज पावसामुळे त्याच भाजीची किंमत त्यांनी 10 रुपयाला विकण्यास सुरुवात केली. कारण तो भाजीपाला खराब होण्यास सुरुवात झाली होती पूर्ण भिजल्यामुळे. त्याच्यामुळे तो घरी नेण्यापेक्षा त्यांनी 10 रुपये किमतीने विकण्यास सुरुवात केली. तर हे पहा राहुरीमध्ये कसं दृश्य झालं आहे पावसामुळे. बटाटा हा पूर्ण भिजलेला आहे. हे पहा असे लोक अगदी निराश होऊन बसलेले दिसत आहे पावसामुळे अचानक त्यांचे झालेली अवस्था पाहून. तर मनाला कुठंतरी खूप वाईट वाटलं. हे पहा, कारण अचानक एवढा जोरात पाऊस आला त्याच्यामुळे त्यांना तो भाजीपाला उचलून कशामध्ये ठेवायला वेळ पण नाही भेटला. त्याच्यामुळे पूर्ण हा भाजीपाला भिजून गेलेला आहे. पाहू शकता तुम्ही. अचानक जोराचा पाऊस आल्यामुळे त्यांची खूप धांदल उडाली होती. तरी काही ठिकाणी बरेचसे शेतकऱ्यांनी आपापला भाजीपाला उचलून तो व्यवस्थित पॅक केला होता. पण ज्यांच्याकडे काही साधन नव्हते, जे असे ज्यांनी छत वगैरे बांधले नव्हते, तर त्यांचा भाजीपाला हा पूर्णतः पाण्यामध्ये भिजलेला होता. तर हे पहा पावसामुळे कशी अवस्था झालेली आहे ते. आणि अशा अवस्थेत आपण जर त्याच भाज्यांचा भाव करत बसलो तर ते कितपत योग्य वाटते हे तुम्ही पण कमेंट करून सांगू शकता मला. की अशा वेळेस आपण भाव नाहीच करायला पाहिजे असं मला तरी वाटतं. की भाव करू नये, आहे त्या किमतीत तो विकत घेणे हा एकच पर्याय त्यांच्यासमोर पण आणि आपल्यासमोर पण. की त्यांना एक मदत म्हणून आपण म्हणजे आपल्याकडून काही जास्त तर नाही होऊ शकत, पण जे ते किंमत सांगतात किंमत त्याच्यामध्ये तरी आपण ते खरेदी करावे असं मला तर वाटतं. हे पहा राहुरीची बाजारामधली हा मी दुसऱ्या बाजूला आलेली आहे आता. हे पहा कसे दृश्य आहे हे. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. कसा वाटला ते नक्की सांगा.